नमस्कार मंडळी. तर सगळ्यांच्याच घरी गणपती बाप्पा आले असतील. आता कोणाकोणाच्या घरी गणपती बाप्पा आलेले आहेत ते मला कमेंट करून सांगा. तर गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आपण इथे मस्त असे मोदक बनवणार आहोत. ते म्हणजे ओरिओ बिस्किटचे मोदक आणि लहान मुलांना पण फार आवडतात हे मोदक. अगदी हे मोदक 10 मिनटाच्या आत बनतात. तर आपल्याला असे बिस्किट काढून घ्यायचे आहे आणि त्याची क्रीम वेगळी करायची आहे. आता हे अशा पद्धतीने मी क्रीम काढून घेत आहे एका दुसऱ्या भांड्यामध्ये. आणि हे जे बिस्किट आहेत त्याचा आपल्याला असा हाताने थोडासा चुरा करून घ्यायचा आहे आणि हे मिक्सरमधून बारीक फिरून घ्यायचं आहे. आणि हे जे क्रीम आहे तर त्यामध्ये आपल्याला 2 चमचे खोबऱ्याचा किस टाकायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम सोपे आहेत हे बनवायला. तर इथे आता मिक्स करून झालेलं आहे. एका प्लेटमध्ये हे आपण जे मिक्सरमधून बारीक केलं होतं बिस्किटाचं पावडर तर ते काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तूप टाकायचं आहे. छान असं मिसळून घ्यायचं आहे, सगळं मिक्स करायचं आहे. आणि नाही का दूध टाकताना थोडंसं कोमट दूध घ्यायचं आहे आणि चमच्यानेच दूध टाकायचं आहे. कारण की आपल्याला पहिले वाटतं की एवढं लागेल तेवढं लागेल, पण ते मिश्रण मग खूप पातळ होऊन जातं. तर आपल्याला याला थोडंसं घट्टसरच असं याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर चमच्याने दूध चमच्यानेच टाकायचं आहे. तर बघू शकता इथे असा मस्त गोळा तयार आहे आणि एकदम थोडं थोडं दूध टाकून याचा गोळा मळून घ्यायचा, एकदम टाकायचं नाही. तर बघू शकता आता हे जे क्रीम आहे ते सुद्धा थोडंसं घट्ट झालेलं आहे. तर त्यावरती सुद्धा मी थोडंसं दूध टाकते, अर्धा चमचा दूध टाकते आणि छान असं मिक्स करून घेते याला. आता हे आपलं तयार आहे. याचे आपल्याला मोदक बनवायचे आहेत. खूपच सोपे म्हणजे खूपच सोपे आहेत. इथे मी साचा घेतला आहे मोदकाचा, त्याला छान असं तूप लावून घेतलं. हाताला सुद्धा थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि तर हे अशा पद्धतीने यामध्ये टाकायचं. याला असं बोटाने थोडंसं प्रेस करायचं आणि त्यामध्ये आपल्याला हे जे क्रीम आहे ती टाकून घ्यायचे आणि वरतून थोडंसं परत बिस्किटाचं जे मिश्रण बनलं आहे ते लावून घ्यायचं आणि असा मस्त मोदक तयार होतो ना. खूपच छान होतो याचा मोदक. तर हे बघा खूप सुंदर असा मोदक तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने मी सगळे मोदक बनवून घेते. तर बघू शकता इथे मस्त असे मोदक तयार झालेले आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.